लोकांमध्ये मनसोड वाढत चाललाय. त्यांना एकमेकांबद्दल बिलकुलच प्रेम वाटत नाही. प्रभू, आता कसं होणार पृथ्वी लोकांचं? नारायण नारायण. खरं आहे मुलीवर. पृथ्वी लोकांवरच नाही, देवलोकातही भांडणं होतातच की, पण ती क्षणिक असतात. कारण देवलोकात इतरांना मोठेपणा द्यायला सर्वजण नेहमी तयार असतात. बघा ना, कार्तिकेय आणि गणेश किती छान खेळत आहेत. त्यांच्यातही भांडणं होतातच की, पण त्या भांडणामधनं एकमेकाबद्दल प्रेम दिसते. खरं आहे प्रभू. नारायण नारायण. लड्डू खाना देणार माझा मोदक, हा माझा मोदक. तू माझा मोदक का खातोस? दादा, तू आधीच 21 मोदक खाल्ले आहे. आता माझेही मोदक तूच खाणार का? दादा मला मोदक देत नाही. अरे असे भांडू नका. थांबा बरं तुमचे भांडणं. मी तुम्हाला अजून मोदक देतो. फिर खा गया इसमें तक एक मोदक नीचे गिर गया. मैं तो खाई ना पाऊँ. बोलो पता एक बार में एक खा लेते थे. गणेश जी ने शायद चल दादा, आपण नदीवर स्नान करायला जाऊ. अरे अरे कार्तिकेय, आता खूप सारे मोदक खाल्ले. आता मी खूप थकलो. आता मी नाही येणार. दादा, हल्ली तू खूप आळशी आणि सुस्त झाला आहे. पण मी तुझ्यापेक्षाही चपळ आणि स्फूर्तीला आहे. तू तर मोरावरून फिरतो. त्यात तुझी काय रे ताकद? हेच तर, मी मोरावरून बुरकन फिरतो, पण तू तर उंदरावर बसून डुलत डुलत चालत असतो. तरी मीच चपळ आहे. अरे, तुमच्या दोघांमधलं कोण चप्पळ आहे त्याचा निर्णय आपण एका स्पर्धेने घेऊ. कसली स्पर्धा? तुम्ही दोघांनी 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून या. जो अगोदर आपल्या ये आई क्या है, वडिलांचा एक कंपटीशन करेंगे, कौन फर्स्ट आता है उसको ज़्यादा मोदक मिलेंगे. मला तो चालेल. ये कहेंगे कि दुनिया की सैर करना है, दुनिया धरती का परिक्रमा लगाना है, पृथ्वी का. दोनों को जो फर्स्ट आएगा. नटखट 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 बाल गणेश आहे. नटखट 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 बाल गणेश आहे. देखो वो अपने मम्मी पापा की परिक्रमा कर रहा है और वो पूरी दुनिया की परिक्रमा कर रहा है लोग की. तो वो फर्स्ट आ जाएगा. तो मम्मी पापा ही उसकी दुनिया है ना. मम्मी पापा की परिक्रमा कर रहा है गणेश जी, फर्स्ट आ जाएगा. वो लगा लोग की परिक्रमा करना है, गणेश जी फर्स्ट आ जाएंगे. देखना कसं काय? इथून कुठं गेलंच नाही. मुलीवर तुम्हाला तर सर्वच माहिती आहे. माझ्या आई वडिलांमध्ये सर्व विषय समाज आहे. त्यांच्या 3 प्रदक्षिणा मारल्या म्हणजे झाल्या माझ्या 3 बुद्धी प्रदक्षिणा. खरं आहे, तूच विजय झाला. मी तुला विजय माळा घालते. अजून तू इथेच, अजून तू गेला नाहीस. खरंच झाला. तू तेरा खूप तुम गए आळशी नहीं, आणि जीत कैसे सुस्त गए? झाला आहे. अरे, गणेशने तर तुझ्या अगोदरच 3 पृथ्वी प्रदक्षिणा मारले. नारायण नारायण. खरंच झाला, तू पृथ्वी प्रदक्षिणा मारल्या. सांग बरं मला, तू काय काय पाहिजेस? 7 महाद्वीप, 4 महासागर, हिमालयाचं सगळ्यात उंच शिखर आणि सगळ्यात मोठी नीलनदी. अजून काही सांगू? बस बस झाला, तूच विजय झाला. पण हे कसं काय झालं? एका छोट्याशा युक्तीने. पण आज मला समजलं, माझा लहान भाऊ पण काही कमी नाही, तोही श्रेष्ठ आहे. आजच्या स्पर्धेचा खरंच तूच विजय झाला आहे. उसको क्या बना के
तुम्ही एकजुटीने राहा, मग पृथ्वीलोकाचेही स्वर्गलोक होईल, स्वर्गलोक होईल. आज जमा स्टँड काढून मुलांच्या हातात माईक ठेवून करूया परत हं? म्हणजे सर्वांना परत ऐकायला येईल व्यवस्थित. ऐसे डिसाइड कब से होगा? ऐसे डिसाइड कब से होगा? नहीं लोगों को अच्छा लगा, एक ही ड्रामा है, फिर से कर देंगे. आंटी कभी पूरी मोदक खा गया है खट्टे. आणि माईक हातात धरून राहिला, तुमचा आवाजच नाही. गुंडा तो ऐसे बना था, कोई रोल नहीं है उसका. बना था यार, फिर ऐसे मुझे क्या पता, हम लोग उसे कुछ भी कोई नहीं बन सकता है. बैठा था पीछे मम्मी के